राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात उच्चस्तरीय आढावा बैठक घेत जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या। राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी मंत्री गिरीश महाजन, राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मुंबई महापालिका आयुक्त तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी झाले। आळंदी येथे मंगळवारी पालखी सोहळ्याला सुरुवात होणार असली तरी इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेल्याची माहिती देण्यात आली। यामुळे वारकऱ्यांनी आळंदीत प्रवेश न करता ज्या ठिकाणी आहेत तेथून थेट पुण्याकडे मार्गस्थ व्हावे, तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले। 8 तारखेपर्यंत ही सगळी परिस्थिती जी आहे ही आपल्याला अत्यंत लक्ष देण्यासारखी आहे। वारी सुरू होते, वारीच्या निमित्तानेही खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे इंद्रायणीवरचे चारही पूल जे आहेत हे पाण्याखाली चाललेले आहेत। त्यामुळे वारकऱ्यांना ही विनंती आहे, आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे, कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे। त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल किंवा त्यातनं कुठलंही डिझास्टर होणार नाही। बाकी वारी करता ज्या काही व्यवस्था करायच्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात केल्या आहेत। आता पावसाची परिस्थिती पाहून जास्तीत जास्त जर्मन हँगर्सच्या माध्यमातून वारकऱ्यांची व्यवस्था झाली पाहिजे आणि कुठेही त्रास होऊ नये या दृष्टीने देखील जी काही व्यवस्था करायची ती राज्य शासनाने केलेली आहे।